म्हणून कोणालाही साधू म्हणू नका, कोणालाही संत म्हणू नका. जो मंदिरात जाता जाता मंदिरातला देव आपल्या हृदयामध्ये घरी घेऊन येतो आणि यालाच देव जिंकणं म्हणतात बरं का. याला देव जिंकणं म्हणतात. आमचे वृंदावनातले प्रेमानंद बाबा म्हणतात, या जगामध्ये जर तुम्हाला कोणाला जिंकायचं असेल तर संसारी लोकांना जिंकून फायदा नाही. या जगामध्ये जर तुम्हाला कोणाला जिंकायचं असेल तर लोकांना जिंकून फायदा नाही. तुम्ही कितीही चांगले वागले, कितीही नीट वागले तरी 100 पैकी 100% गुण कोणीच देत नाही. म्हणून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर लोकांना जिंकून फायदा नाही. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त तुमच्या देवाला जिंका, फक्त आणि फक्त तुमच्या पांडुरंगाला जिंका. कारण देव जिंकला की या गोष्टी आपोआप येतात. देव जिंकला की या गोष्टी आपोआप येतात. आमच्या साधू संतांनी फक्त देव जिंकला होता बरं का. देव आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा देवच जिंकला होता. आमची भवानी माता प्रसन्न होती आणि साक्षात तलवार दिली होती. महाराज देव जिंकला होता. तुम्ही म्हणणार महाराज एवढं सोपं नाही ना देव जिंकणं. फार सोपं आहे महाराज ऐकायचं तुम्हाला. देव जिंकणं कशाला म्हणतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी देव जिंकला होता. देव इथून 250 ते 300 किलोमीटर अंतरावर पैठण नावाचं गाव आहे. अहो पैठणला नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही. पाठी आपल्या कितीतरी कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलंय आपण काय की नाथ महाराजांच्या घरी देव पाणी भरतो. अहो शिका नाही. नाथ महाराज नाही गेले देवाकडं. त्यांनी भावच एवढा शुद्ध ठेवला की नाथ महाराजांच्या घरी देव पाणी भरायला आला. ऐका फार गोड आहे. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. ऐका बरं फार गोड आहे. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी, पाणी वाहे हरी कावडीने. अहो कावडीने पाणी व्हायला देव महाराज. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. व श्री गंगा तिरी धुतयासे. अहो कपडे धुवायला देव आहे देव. निळामणी देव राबे त्यांची घरी. अशी एखादी राग म्हटला म्हणजे मस्त वाटतं बरं. दत्त चोपदारी करीत असे. अहो मला इथपर्यंतच यायचंय. दत्त भगवान जर त्यांच्या घरी चोपदारकी करायला असेल तर, दत्त भगवान जर त्यांच्या घरी कावडीने पाणी वाहत असेल तर देव जिंकला महाराज. याला देव जिंकणं म्हणतात. तुम्हाला अजून एक जिंकणं सांगू तुम्हाला. माता मौल्यांची संख्या फार जास्त आहे म्हणून तुमच्याकरता सांगतोय. रामायणातलं इतकं सुंदर पात्र आहे, इतकं सुंदर पात्र आहे. त्या पात्राचं नाव आहे शबरी माता. शबरी माता सुद्धा कधी कुठल्या अयोध्येला, कधी कुठल्या रामाच्या दर्शनाला अयोध्येला गेली नव्हती बरं का. अयोध्येचा राम शबरी मातेच्या कुटियामध्ये आला होता. महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एवढी कीर्तन तुम्ही ऐकता, दरवर्षी सत्य ठेवता, दरवर्षी कीर्तन ठेवता, तर एखाद्या कीर्तनकाराने तुम्हाला असं कधी सांगितलं का हो की शबरी माता चालत चालत राम प्रभूच्या दर्शनाला अयोध्येला गेली? नाही महाराज. उलट आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या, आश्रमात या कधी रे येशील. ही माझी भावना रामा रघुनंदना. हे रामा, हे राघवा, माझ्या कुटियामध्ये येशील का रे हे रामा? पत्ता पत्ता तिनका तिनका, पत्ता पत्ता तिनका तिनका, जोड़ते जाते महलों के वासी जंगल में कुटी बनाते, विदना तेरे लेख किसी की समझ न पाते. जन जन के प्रिय राम
लखन सिंह वन को जाते हैं। एक राजा के राज दुलारे वन वन भटके मारे मारे। एक राजा के राज दुलारे वन वन भटके मारे मारे। सबके कष्ट